हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। गोपाल गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धे। मातृदेव पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथि देव भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकर श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति, दर्शनेन विनश्यन्ति, दर्शनेन। सर्वमंगलमांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नारायणी। हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम। प्रणम्य शिरसा देवं। अरे महाद्वार उघडून दे। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्रम संवत्सरेण च सिद्धिंच अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादः इति श्रीमानत्वाय संघटनाचरणपति स्तोत्र संपूर्णम्।
सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, तुला काल अविद्येचे 5 पर्व सांगितले। या 5 पर्वामध्ये स्वस्वरूपाचं ज्ञान, देहध्यास, प्राणध्यास, इंद्रिय ध्यास, अंतःकरण ध्यास, वैराग्य आणि सांख्य याच्या योगानं भक्ती केशवाची केली तर या 5 पर्वातून मनुष्य तरतो। आपलं जे स्वरूप आहे याचं ज्ञान झालं पाहिजे की मी कोण आहे। दुसरा या देहाचा ध्यास लागून जातो आपल्याला, या शरीराचा, हे चांगलं राहावं, हे असं राहावं, हे जे आहे ना आपल्या पूर्वकर्माच्या प्रारब्धानुसारच राहतं। पहा तुम्ही, सगळ्या माणसांजवळ सगळी संपत्ती आहे पण ते आरोग्य नीट नाही ठेवू शकत। असं काही नाही किंवा असं केलं की ते चांगलं राहील, हे बरं करायला गेले तर ते उभं राहतं, ते बरं करायला येन केन प्रकार आहे ना। त्या देहाचे भोग सात्विक, राजसी आणि तामसी असतील तसे प्रकरण उभे राहतात। कारण ते देह जो आहे हा देह त्या कर्मानुसार त्या आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्यातले प्रापंचिक सुख हे सुद्धा त्याच्या प्रारब्धाने मिळतात, शारीरिक सुख हे सुद्धा त्याच्या प्रारब्धानेच मिळतात। मग आता दुसरा आहे प्राणध्यास। या प्राणाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केले पाहिजे। काल तुम्ही ऐकले की दिवसातून किती श्वासोश्वास होता आपले। मग हे जे श्वासोश्वास आहे लोभाच्या वेळेला, कामाच्या वेळेला आणि क्रोधाच्या वेळेला चौपट वापरले जातात। मग हे जे वापरले जातात दिवसभरात तेवढे साठवले पाहिजे। जसा खर्च झाला की आपण उत्पन्न वाढवतो, म्हणजे आपला संग्रह वाढतो किंवा आपण निवांत राहतो, त्याप्रमाणे शरीरातले लोभाच्या वेळेला श्वासोश्वास वाढतात, कामाच्या वेळेला चौपट होतात, क्रोधाच्या वेळेला आठपट होतात। म्हणून काम आणि क्रोध आणि लोभ हे शरीराला मर्यादित जर ठेवले, तुम्ही किरकोळ गोष्टीवरून जर संतापत असाल, किरकोळ गोष्टीवरून जर संतापत असाल तर क्रोधाने तुमचे प्राणाचे जे श्वास आहे ते जास्त वापरले जातील आणि त्याचा संग्रह जर आपल्याकडून नाही झाला तर आपलं शरीर जे आहे ते निकामी होतं। म्हणून पण मोठमोठे अधिकारी काही चुकलं तरी बोलत नाही पण कागदावर बरोबर लिहून ठेवतात। ते त्याच्याशी संबंध ठेवत जात होतं, त्याला वाटतं साहेब तर काहीच बोलले नाही पण त्यांनी कागदावर लिहून ठेवलं, त्याच्याकरता ते संतापाला गरज नाही आहे। तसं आपण केलं पाहिजे। आपण कोणाला किती समजावून सांगितलं पण त्याच्या प्रारब्धात नसेल तर तो तसंच करतो, मग आपण त्याच्या मागे जास्त, मग पोर असो, कोणी असो, कोणी असो, कोणी असो। म्हणून अंतःकरण ध्यास हे 5 ध्यास सांगितले, पण हे सगळे 5 पर्व हरीच्या चिंतनानं मात्र शांत होता, हा मुद्दा लक्षात ठेवा। या 5ही पर्वांना जर तुम्हाला शांत करायचं आहे तर हरीचं चिंतन केलं पाहिजे। 11 स्कंदामध्ये 11व्या स्कंदामध्ये आपलं हे जे ज्ञान चाललं आहे रात्रीचं आणि आताचं, हे 11 स्कंदातलं चाललं आहे। 11 स्कंदामध्ये आणि एकनाथी भागवतात विशेष केलं आहे नाथ महाराजांनी। म्हणून ते म्हणतात 11व्या स्कंदातल्या 11व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या 4थ्या श्लोकामध्ये शुकदेव हे राजा परीक्षिताला सांगतात आणि भगवान प्रत्यक्ष उद्धवाला सांगतात, हे उद्धवा, देहधारी माणसाने मोक्ष आणि बंधन याला 2च कारण आहेत, एक तर विद्या आणि दुसरी अविद्या। अविद्येने माया रचली जाते आणि अविद्येला सुद्धा आद्य शक्ती आहे,
म्हणजे अविद्या आणि विद्या हे दोन्ही निर्माण करून ठेवले जगामध्ये. हे महामते माझ्या अंशरूपानं जे जीव अविद्येच्या संबंधात लागून जातात. पहा तुम्ही, पहिल्या प्रथम आपली आई आपल्याला असं सांगते, खोटं बोलू नको. म्हणजे आपल्याला आपल्या घरातूनच अविद्येला प्रतिबंध असतो. पण आई हे सांगत असते, पण ज्या वेळेला स्वार्थ येतो त्यावेळेला तू तिच्या हातून एखादं तेल सांडलं बघा, तर ती काय सांगते, आजीला सांगू नको आणि आजोबाला सांगू नको. म्हणजे तिने आधी विद्या शिकवली आणि ज्या वेळेला नुकसानीची वेळ आली तेव्हा अविद्येचा उपयोग घेतला. मुलं सांगू नको आजोबा आजीला, तेल सांडलं. आता सांडलं होतं ना, तर खरंच सांगून टाकायचं, ही झाली विद्या. आणि वाईट करून सुद्धा सांगायचं नाही, ही झाली अविद्या. कारण केव्हा तरी थोड्या वेळानं पाहिलं एवढा काय डाग पडला इथे म्हणजे समजलंच मग तेल सांडलंय. जसा उशीर झाला आपल्याला की आपण काहीतरी असं कारण सांगतो की नाही उशीर झाला बस संपलं, नाही तो सिग्नल लवकर पडला नाही ना म्हणून जास्ती वेळ लागला. आपण निमित्त करून देतो. म्हणून ते म्हणतात आता अविद्या सांगितली विद्या. जे चुकलं आहे ना ते चुकलं, चला संपलं. जसं एखादा रोजंदारीचा माणूस असतो, त्याचा मालक कटकट करतो, म्हणतो व रोज कापून टाका ना, जाऊ द्या ना जास्ती बोलणार. रोज कापून टाका म्हटलं की भानगड संपली. काय केलं त्याने, ते संपवूनच टाकलं, कापून टाक, रोज उशिरा आलो आहे ना रोज कापून टाक. तसं हे महामते शास्त्रीय वचनानं अविद्या निवृत्तीचं साधन विद्या सांगितली आहे. जेवढी अविद्या आहे हिला जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला विद्येची उपासना केली पाहिजे. आणि ती विद्यासुद्धा माझी शक्ती आहे. आता कुठे आहे ते बघा, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. विद्या म्हणजे सत्य आणि छल कपट आलं की अविद्या. म्हणून अनादिकालापासून अविद्येमुळे बंधन आहे आणि विद्येमुळे मोक्ष आहे. मी हे दोन्ही गोष्ट ठेवले आहे की जो विद्याचा संग धरेल तो मोक्षाला जाईल आणि जो अविद्येचा संग धरेल तो बंधनात पडेल. आता द्वितीय सायुज्य मुक्ती साधन भक्ती हिचा उदय भगवंतानी स्वतः केला आहे. किंवा मग सगळेच उद्धरू शकणार नाही म्हणून साधन भक्ती दिली. आणि मग अविद्या काही दिवस राहिल्यावर सुद्धा जर तुम्ही साधन भक्ती केली तर तुम्ही सुद्धा मुक्त होऊन जाल. म्हणून ही विशेष काम केलं आहे. पुरुष प्रकृती आणि महत्त्वादी 24 तत्व काल आपण पाहिले. सायुज्य मुक्तीच्या प्रकरणामध्ये 24 अध्याय ठेवलेले आहे. ब्रह्म हे मुक्तीचं स्वरूप आहे. मुक्ती म्हणजे मुक्ती काय की मी ब्रह्म आहे असं कायम लक्षात राहिलं पाहिजे. मी ब्राह्मण आहे हे सुद्धा कायम लक्षात राहत नाही. मनुष्य स्वार्थाकरता खोटं बोलून जातो. सतत सत्य हे वचनात, श्रवणात आणि कार्यात कायम राहिलं पाहिजे. वचनात पहा तुम्ही, द्रौपदी, पांडव, कार्यातही सत्य होतं, वचनातही सत्य होतं. पांडवांचे अनेक लोक वनवासात असताना त्यांचा छळ करायला आले. त्यांनी त्यांना मारून नाही टाकलं, अपमानित करून सोडलं. मारलं नाही, कारण मारायचं नाही ना. एकांतात आला की मारायचं नाही. मारायचं असेल तर युद्धातच मारायचं. पण कौरवांना मात्र जर संधी मिळाली असती एखाद्या भावाची तर त्यांनी मारूनच संपवला असता. मारून संपवला असता. कारण त्यांना ते अविद्यागत होते. पांडव अविद्यागत नव्हते, ते विद्यागत होते. आणि त्यांना धर्माची स्थापना करायची होती. यांना धर्माची स्थापना करायची गरजच नाही. म्हणून
ब्रह्ममुक्तीचं स्वरूप आहे. आणि अहंता ममता हे नाट्य आहे. तात्पुरती अहंकार दाखवून देतो आपण दुसऱ्याला, दुसऱ्यावर छाप पडावी एवढं. ते काय झालं? नाटक झालं. याचा परित्याग केला पाहिजे. उद्धवा, अहंता आणि ममता याचा त्याग केला पाहिजे. लीला संवरणाच्या समयी प्रभूनं माईक विग्रह केलेला आहे. भगवंतानी ज्या वेळा लीला केल्या त्या काही माईक केले आहे. मधुमंगल, मनसुका, पेंद्या, श्रीराम यांच्याशी लीला केल्या आहे, पण प्रासंगिक माईक केलेले आहे. आईच्या बरोबर बघा, रडायला लागून गेले. आता यांना खरंच रडायची गरज आहे का? नाही. तोंड उघडलं तर ब्रह्म दाखवून दिलं तोंडामध्ये. मग ह्या माईक लीला आहे देवाच्या, लोकांकरता केलेल्या आहे, स्वतः त्याच्याशी काही संबंध नाही. काय सांगितलं? मी माखन खाल्लं नाही, आणि दुसरं सिद्ध काय करतं? मीच माखन खाल्लं. आधी नाही म्हणता, नंतर हो म्हणता. आता एकादश स्कंदामध्ये आश्रय तत्व सांगितलं आहे. एकादश स्कंदामध्ये आश्रय तत्व सांगितलं आहे आणि मुक्तीचं निरूपण केलं आहे. आता काल सांगितलं की मुक्ती म्हणजे काय? तर मला भगवंता व्यतिरिक्त जगात दुसरं काही माहीत नाही अशी भावना कायम ठेवणं म्हणजे मुक्ती आहे. आता त्यामुळं मुक्तीचं प्रतिपादन करताना एकादश स्कंदामध्ये भगवंतानी आश्रय, आश्रणी याचं वर्णन करून सांगितलं. जगात कोण आश्रय आहे जगाचा? तर परमात्मा. आणि आश्रयी कोण आहे? जीव. सगळ्यांचा आश्रय परमात्मा आहे आणि सगळ्या जीवांना परमात्म्याच्या आश्रयात जायचं आहे. म्हणून भागवत श्रवणानंतर राजा परीक्षिताला स्पष्ट सांगितलं गेलं 12व्या स्कंदामध्ये 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये, राजा तुला अभय पदाचं दर्शन करवलं आहे. तुला अभय पद जे आहे, निर्भय पद, ते मी शब्दाने सांगितलं. आता तू ब्रह्मनिर्वाण कर, म्हणजे देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीमध्ये जा की मी देह नाही आहे, मला सर्प चावणार नाही, देहाला चावणार आहे. कारण त्या देहानं मृत सर्प टाकण्याची क्रिया केलेली आहे. हे असं समजवलं की तू असं समज. मग राजाला सांगितल्यानंतर राजाचं संसार भयमुक्त झालं की नाही वा आपल्या देहाने केलं, आपण केलेलं नाही. तो प्रेम विग्रह लीला पुरुषोत्तम भगवान परमात्मा राजा परीक्षिताच्या अंतकालाच्या वेळेला हजर राहिला. श्रवण रूपाने तर भगवान होतेच, पण राजा परीक्षितावर खरं प्रेम केलं आणि परमात्मा तिथे राहिले. श्रुती सर्वमूर्तम प्रेम ब्रह्मम. म्हणून काय प्राप्त झालं राजा परीक्षिताला? तर प्रेम ब्रह्म, जे गोपिकेंच्या चरित्रातून राजाने ऐकलेलं होतं. राजानं गोपिकेंच्या चरित्रातून ऐकलं होतं की भगवंतावर प्रेम कसं करायचं. यशोदेच्या चरित्रातून ऐकलेलं होतं. बाल गोपालांच्या चरित्रातून राजाने जे ऐकलेलं प्रेम स्वरूपाचं चरित्र, ते अंतसमयी राजा परीक्षिताला उपयोगी आलं आणि राजा परीक्षित हा भगवंतामध्ये मिळाला. आता ते सांगतात की राजाने काय ऐकलं? तर म्हणे व्रजातले आराध्य परमतत्व श्रीकृष्ण यांची सेवा करण्याची, यांच्याबरोबर लीला करण्याची इच्छा ज्या गोप गोपिकेंनी प्रदर्शित केली
की आम्हाला भगवंताची सेवा करायची आहे. मग गोकुळात जन्म घ्यायचा आहे, तर ज्या ज्या श्रुतीतल्या रुच्या होत्या, श्रुती म्हणजे वेद, त्या देवाभिमानी गोपिका बनल्या आणि त्यांनी मानवी शरीर धारण करून देवाची सेवा करायचं ठरवलं. म्हणजे वेदातल्या रुच्या, जन्मात जसे येतोन्वता ही जी रुची आहे, किंवा तंजज्ञम बरे की ब्रोखन, या रुचीने मानवी श्री रूप धारण केलं गोकुळात. आणि गोकुळात, कारण सेवा हा धर्म जो आहे तो मनुष्य जन्मातच करता येतो. पशु आहे, एकमेकाची सेवा नाही करू शकत, एकमेकाला लाथा मारू शकतात. फक्त आईच वासरावर काही दिवस चाटून प्रेम करू शकते, दुसरं काही करता येत नाही तिला. चाटते ती वासराला, पिलाला सुद्धा पंखाने हलवते ती. दुसरं प्रेम नाही करता येत पशुदेहांमध्ये, पक्षी देहांमध्ये ऊब देता येते. म्हणून या स्त्रियांनी मानव जन्म धारण केला, पण त्या वेदातल्या देहाभिमानी रुच्या होत्या, म्हणून जिथे त्यांनी देहाभिमान धारण केला, म्हणून देवामध्ये लवकर नाही मिसळल्या. आधी देवाच्या लीलेची काय केली, गंमत टिंगल परीक्षा पाहिली, की एखाद्या गोपिकेच्या कानात देव काही सांगायचे तर मग ती गोपिका बेशुद्ध पडायची. मग ही मोठी गोपिका बेशुद्ध पडून पाहिजे, नातवाला सांगायची कृष्णाला सांग माझी आजी बेशुद्ध पडली. मग भगवान सांगायचे तुझी आजी ढोंगी आहे. मग तिला येऊन चापट मारायची, मग ती जागी होऊन जायची. कारण तिच्या मनात संशय होता, ही शुद्ध गोपिका खरंच बेशुद्ध पडून जायची. आणि भगवान आले की तिच्या कानात सांगायचे की शरद पौर्णिमा, शरद पौर्णिमा, शरद पौर्णिमेला आपण खेळू. मग अशा ज्या अभिमानी गोपिका होत्या, याही काही अहंकार येऊन, असे काही लोक असताना कुठे काही कार्यक्रम चालला असला की मग तिथे वाढायला लागून जातील असं म्हणून घुसतात आणि मग तिथला सगळा तपास काढतात. आणि मग तिथे काय स्वार्थ साधता येईल तो साधून घेतात. जसं इलेक्शनच्या वेळा नगरसेवक लगेच लग्नामध्ये वाढायला लागून जातात. आपण म्हणतो काय भाऊ चांगलं आहे, म्हटलं बरोबर आहे, पुढचं वर्ष कामाचं आहे. आणि अशा पत्रिकाला जाऊ तर मला वेळ नाही. पण काही काही लोक असतात बरं, प्रत्येकाच्या घरी लावून कुठे जायचं असेल तर 2 दिवस बरोबर, काही काम असेल तर सांग मी करून देतो, असं करून चालले जातात. सामाजिक लोकसुद्धा चांगले आहेतच. आपल्याकडे असे काही काही लोक होते की ते वार्डात फिरायचे नाही तरी बहुमताने निवडून यायचे, कारण काम करायचं होतं ना. सेवक शब्द जो लावला होता त्यांनी, तो काम करण्याकरताच लावला होता. म्हणून ते म्हणतात, आत्ता कोणीतरी खासदार वारले नाही आपलं, 36 वर्ष तेच होते तिथे, आत्ताच मध्ये वारलं. सगळ्या लोकांनी सांगितलं की 36 वर्षात कोणी उभंही राहिलं नाही, काहीच केलं नाही, तेच निवडून यायचे, काम करायचे. कोणी सांगितलं मंत्री बना, म्हणजे मला मंत्री नाही बनायचं, मला फक्त माझ्या जिल्ह्याचं काम करायचं आहे बस. असंख्य लोक होते ठेवायला. त्याचं कारण आहे ना, सेवाच करायची होती ना. ज्याच्या मनातून सेवा करायची असते ते त्या सेवेभावनेने येतात. म्हणून या अभिमानी देवता ज्या होत्या ते परमपदाला जायला त्यांना उशीर लागला. या व्रजामध्ये देह इंद्रियाच्या संघातानं, सत्तास्फूर्तीनं आणि भगवंताच्या संपर्कानं त्यांच्यामध्ये हळूहळू फरक पडला. हळूहळू त्यांचा अहंकार कमी होत गेला. कारण जसं जसं ईश्वराच्या संपर्कात आपण येतो, ईश्वराच्या संपर्क, जसं आपण हे झाडतो नेहमी, तर झाडताना सुरुवातीला काही आपल्याला असं मन लागत नाही, पण आपण झाडतो. पण झाडता झाडता जर देवाला असं म्हणायला लागलो आपण की देवा मी हे बाह्य स्वच्छता करतो आहे, जसं तुझं हे पटांगण मी स्वच्छ करतो ना तसं तू माझं मन बुद्धी स्वच्छ करत जा, असं म्हणत झाडायचं. अंगण झाडीनं सद्गुरुरायाचे
काय जनाची लाज. या भक्तांनी असं झाडून करता करता जगाची लज्जा सोडली, म्हणून त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं. शबरी गुरुनं सांगितलं होतं तू हे झाडातच राहा. जशी जशी ती झाडझूड करत राहिली तसे तसे चित्त मन बुद्धी अहंकार शुद्ध होत गेलं. आणि एक दिवशी राम शबरीला शोधत आले, कुठे आहे शबरी माता. तिची अवस्था इतकी शुद्ध झाली होती, राम येवो अथवा न येवो माझ्या गुरुने मला सांगितलेलं आहे, मला काहीच माहीत नाही. अवस्था जेव्हा शुद्ध झाली म्हणून संतांनी पद लिहिलंय, अंगण झाडीनं सद्गुरुरायाचे काय जनाची लाज. काय जनाची लाज आहे. चोखोबांना पंढरपुरामध्ये अपमानित केलं, तरी दुसऱ्या दिवशी ते पांडुरंगाच्या दरवाजापासून तर चंद्रभागेपर्यंत झाडत गेले. सगळे काही सज्जन लोक होते. चोखोबा इतके लोक त्रास देतात तरी तू कशाला झाडाला आला. म्हणे नाही ते माझं काम आहे रोजचं. असं चोखोबा जेव्हा झाडत झाडत गेले तेव्हा त्यांचं चित्त मन शुद्ध होऊन गेलं. आपलं जे काम आहे ते आपण करत राहिलं की आपलं अंतःकरण बुद्धी चित्त शुद्ध होत जातं. जसं आपण एखादं भांडं स्वच्छ घातलं आणि त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला काय चकचकीत निघालाय, आपल्याला समाधान होऊन जातं. तसं आहे या गोपिका भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहून राहून हळूहळू भगवंताच्या संपर्कामुळे आणि शुद्ध भक्तांच्या संपर्कामुळे त्या ज्या अभिमानी गोपिका होत्या वेदातल्या ऋचा त्याही शुद्ध चैतन्याला प्राप्त झाल्या. मग कशाने झाल्या तर संगती संगदोषेनं. म्हणून विद्वान लोक सांगतात की या ब्रजामधल्या या सगळ्या अभिमानी देवता मिथ्य झाल्या. म्हणून विद्वान लोक असं म्हणतात की हे निमित्त कारण झालं. संसारिक सुखाचा जो अनुभव आहे तो त्यांच्या मनातून निघून गेला. शरदकालीन जल ज्याप्रमाणे स्वच्छ होतं, शरदकालीन जल ज्याप्रमाणे स्वच्छ होतं त्याप्रमाणे त्या सगळ्या गोपिकेंचं मन चित्त शुद्ध होऊन गेलं. नवरात्रानंतर पाणी कसं अगदी स्वच्छ नद्या वाहतात, म्हणून आपल्याला यात्रा नवरात्रानंतर करायला सांगितले आहे. आपण जर नवरात्राच्या आधी गेलो तर पाणी स्वच्छ राहत नाही, कुठेतरी महापूर राहतो, मग नीट दर्शनं होत नाही. म्हणून शास्त्रानं प्रवास काल सांगितला आहे. नवरात्र आटोपलं, दिवाळी झाली की दिवाळीनंतर यात्रा करायच्या. म्हणून आषाढी एकादशीपेक्षा कार्तिकीला लोकांचं मन जास्ती का लागतं तर वातावरण शुद्ध झालेलं असतं. कमरेबरोबर पाणी असतं, मनुष्य कुठेही जाऊन आंघोळ शांत करू शकतो. इकडच्या पारावरून तिकडेही जातात, पाण्यातून तिकडे कपडे ठेवतात, आंघोळ करतात, परत इकडे आले की आपले कपडे घालून चालले जातात. शांत वातावरण. म्हणून साक्षात दर्शन अज्ञानानं विषयाकाराच्या ज्या वृत्त्या होत्या, बरं विषयकार करणाऱ्या या गोपिकांना भगवंताचं वय आणि मुलींचं वय याचंही भान राहिलं नाही. कारण काय, विषय डोक्यात आला की विषयाला विषयच दिसतो, विषयाला विषयच दिसतो. म्हणून ते म्हणतात परंपरारूप संसाराचं बंधन आपल्याला टाकलं जातं. आपले वडील संसार करता, आपल्याला संसारामध्ये टाकायचं काय, परंपरा चाललेली आहे. पण एखादे लोक याच्यातून मात्र सुटकारा करून घेण्याचा प्रयत्न करतात. याच्यातून निष्कर्ष असा निघतो की परमात्म्याच्या चिंतनाशिवाय संसारिक यातना कमी होत नाही. प्रपंचाच्या यातना हे माणसाच्या
चित्तवृत्तीवर आघात करत असतात. पहा तुम्ही, संसारातले काही प्रसंग माणसाच्या चित्तावर आघात करतात. एखादा मनुष्य संतापाच्या भरामध्ये पत्नीला अपमानित करून टाकतो आणि त्या दिवशी घर सोडून निघून जातो तिकडे बद्रीनाथ केदारनाथला. काय घडलं? तो त्या स्त्रीला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, निघून गेले ते. आणि जगामध्ये काय असतं, लोक मानव धर्म सोडून उपदेश करतात. प्रत्येक मानवामध्ये काही ना काही चूक होऊ शकते, म्हणून चुकीची शिक्षा म्हणजे माणसाचा प्राण घेणं आहे असं नाही आहे. त्याच्या चुकीला त्याला समज देऊन ती चूक पुन्हा होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. म्हणून ते म्हणतात, या प्रपंचामध्ये ज्या अविद्या आहेत त्या अविद्येचं अधिष्ठान संपलं पाहिजे. आता या गोकुळातलं अधिष्ठान का संपलं? तर तिथे भगवंतमय वातावरण होतं म्हणून. ही अहंकारी गोपिका देवाला नाव ठेवायचे ना, तर तिच्याकडे कोणी पाहायचे नाही. पहा तुम्ही, ते एक उदाहरण आहे. प्रभावती गोपिका घमेंडी होती. सगळ्या गोपिकांनी तिला 1-2 वेळा सांगितलं की तू याच्या नादी लागू नको, हा नाही ते करतो आणि आहे ते बिघडवतो. म्हणे असं कसं काय? तो राजाचा पोरगा म्हणे तू कर, त्याला बोलो. बरं, भगवान बोलवल्याशिवाय गेले नाही. तिच्या घरामध्ये जाऊन तिच्या मुलाचं रूप स्वतःच घेतलं, तिच्या सासऱ्याचं रूप स्वतःच घेतलं आणि पुन्हा आईपुढे हजर राहिले. ती म्हणे असं कसं काय? सासरा मरून गेलेला आहे, 20 वर्ष झाले आणि तिला सासरा दिसतोय. तर हे जे स्वरूप आहे हे त्याला शक्य आहे. मग अशा अभिमानी ज्या गोपिका होत्या, एकीने सांगितलं कशी काय ब्रह्मगाठ मारतो म्हणे हा म्हणतो की मी तुमची ब्रह्मगाठ मारली आहे म्हणून वेडी आणि दाढी याची गाठ मारून दिली, पलंग चौठ्यावर आणून ठेवला आणि गाठ झोपले होते ते दोघंही. अभिमानी गोपिका होती. सगळे तिला उठवायला गेले, अगं घर सोडून रस्त्यात काय झोपली? नाही म्हणे आम्ही तर घरी झोपलो होतो. तो रस्त्यात आहे, पाहते तर रस्त्यात. मग हे कोणी केलं? म्हणजे त्याने केलं. एवढा पलंग कसा काय उचलला त्याने? पुन्हा संशय आला. हे त्याचं काम नाही, पण झालं तर आहे. म्हणजे या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, पण या गोष्टी लोक काय करतात? गंमत म्हणून सांगतात. नाही, त्यांना तत्व म्हणून सांगा. आपण एखादा मनुष्य सगळ्यांनाच गल्लीत नाव ठेवतो आणि त्याचा नातू असा निघतो की त्याला मारतो. लोक म्हणतात जिरवली त्याच्या नातवान त्याची. काय केली? जिरवली. हे असं तत्व असतं. म्हणून कोणालाही नाव ठेवण्यापेक्षा त्याला त्या प्रकरणातून कसं बाजूला करता येईल असं सांगितलं पाहिजे. आता सुद्धा बघा, सरकारचे प्रयत्न काय असतात? हे पती पत्नी भानगडी करतात, कोर्टात जातात. मग न्यायाधीश काय म्हणतो? पोलीस लोक तुम्ही यांना थोडंसं समजावून पहा, जुळत असेल तर जुळवून घ्या, मग मी शेवटच्या दिवशी न्याय देऊन टाकेल. म्हणजे ते बाजूला करतात, त्यांना दोघांना समजवतात, असं करू नका तसं करू नका, आमच्याकडे पुष्कळ केसेस येतात, नंतर असं होतं. पण नाही समजले शेवटी तर म्हणजे अरे यांना त्या ठोका. म्हणजे त्यांनासुद्धा काय करावं लागतं? एकदा झालेलं लग्न मोडून पुन्हा ते उभं राहणं हे वास्तविकतेमध्ये कठीण आहे. न्यायाला काय लागतं? कागदावर लिहून देतो तो मनुष्य, तो मोकळा होऊन जातो, पण पुढच्या उपाध्या उभ्या राहतात ना. कोणी मनुष्याने दुसरा पुरुष केला बाईने तर कसा वागला आहे, आता कसा वागतो हे चिंता राहते. बाईला वाटवा तिने तिथे काय फसवलं आहे, कशी वागली आहे, काय वागली आहे, चिंता राहते, मनात संशय. म्हणून हाही पुढे पुढे करतो तिच्या आणि ती बाकीच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते. पण एखाद दिवशी ते स्वभावात गुण असतो तो बाईचा दिसून जातो आणि दिसला की मग पुन्हा स्वभावता जे गुण आहे ते किती झाकण्याचे प्रयत्न केले तरी ते दिसतात. म्हणून मोठे लोक काय करतात? जे आहे त्याच्यात सुधारणा करा आणि जीवन जगा. तसं भगवंताने या आपल्या अधिकाराच्या योगानं
त्या गोपिकेंमधले दोष काढून टाकले. कोणत्या? वेदातल्या ज्या अहंकारी रुचा होत्या त्यांच्या. विषमत्वम दुःख कारणम, जे मानवी जीवनामध्ये विषमता आहे हे दुःखाला कारण आहे आणि समता सुखाला कारण आहे. म्हणून समता हा नारा महत्त्वाचा आहे. पण लोक समतेच्या नावाखाली काही करत नाही. म्हणजे काम न करता कोणाचं घेऊन घ्यायचं ही समता नाही. हा, काम करून पूर्ण दाम घ्या. आता काय झालंय? काम कमी दाम जास्ती. काम कमी आणि दाम जास्ती. बरं, जे काम केलं ना तेही निमूटपणे चांगलं नाही ना. म्हणून काम राम झालं पाहिजे. म्हणजे काम जे आहे ना ते बरोबर न्यायाप्रमाणे केलं पाहिजे. जसा एखादा साहेब काहीतरी पैसे मंजूर करतो, तुम्ही मला काम करून दाखवा, मी पुढचे लगेच मंजूर करून देईल. कारण त्याला नुकसान करायचं नसतं. काम त्याने पाहिलं की लगेच दुसरं मंजूर करून देतो तो. तसं आहे. म्हणून कामामध्ये समता आली पाहिजे आणि समता येऊन काम राम झालं पाहिजे. राम म्हणजे सत्यता. आता केवळ अज्ञानानंच जगात निवर्तलं जातं. तत्वज्ञान जे आहे ते सगळ्यांच्या जवळ येत नाही. म्हणून भागवताच्या दशमस्कंदामध्ये 31व्या अध्यायामध्ये 3ऱ्या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा तत्वज्ञान वारंवार माणसाचं रक्षण करतं असं समजवतात. मग काय त्यांनी सांगितलं की तुमच्यावर जे जे अरिष्ट येतील ते ते अरिष्ट माझ्या नावाने निरसन होतील. म्हणून गोकुळामध्ये काही आधपात झाला राक्षसाचा की हे कृष्णा धाव, हे बलरामा धाव, अशी त्यांनी आरोळी मारली. आता इकडे महाभारतात चला. ज्या ज्या वेळेला द्रौपदीवर अरिष्ट आले त्यावेळेला द्रौपदीनं फक्त देवाला हाक मारलं, धावरे कैवारी संकट पडिले भारी. आता आपण सुद्धा बघा, ज्या वेळेला आपल्यावर दुःख येतात, संकट येतात, आपल्या प्रयत्नाला यश येत नाही, तेव्हा लोक मारुती, गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ यांच्याकडे धावत घेतात. गावात लाज वाटते तर तो शिरोळ्याचा मारुती तिथे जाऊन येतात. ते लोण्याचा मारुती नाही, तो खूप लवकर पावतो. म्हटलं जाय तिथे, काही फरक पडणार नाही. कुठेही जा तुम्ही, तुमच्या घरामध्ये मारुती तो सुद्धा पावतो, पण तुमची तेवढी श्रद्धा नाही ना. दोन तोंड्या मारुती ते कार्यकारण भावानं ते प्रकट झाले. पण भगवान तर सर्वत्र आहे ना. भगवान काय आहे? सर्वत्र आहे. आता मग तुम्हाला वृंदावनामध्ये भगवान हयात होते, तरी त्यामुळे वाळूचं पिंड करायचे, त्याचे पूजा करायचे कात्यायनी व्रतामध्ये. मग ते वाळूचं पिंड त्यांना प्रसन्न झालं आणि भगवंताबरोबर रासलीला केलीच की नाही त्यांनी. स्त्रिया वाळूचं पिंड करून हरतालिकेची पूजा करतातच की नाही. हे लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा लक्षात येतं, जसं बाई स्वयंपाक करताना पहिली चाणकी गाईची करते, तर गाईची करायची म्हणजे तिच्या डोक्यात गाय येऊनच गेली. कारण गाईची चाणकी करायची व नियम आहे ते. पण त्या बाईनं जर ती चाणकी करता करता की हे गोमाता तू खरोखरच जगाची माता आहे अशी भावना करून तिला टाकली, तर मात्र तिला सगळे दैवत प्रसन्न होतात. आता पुढे आई काय करते, आधी आपण घालते गाईला आणि नंतर आपल्या मुलाला सांगते गाईला घालावं. कारण तिच्या मनात काय येतं, आपल्याला जसं पुण्य होतं आहे तसं याला पुण्य व्हावं, याचं जीवन सुधारावं. म्हणून आई मुलांकडून करून घेते. कारण दानाची सवय लागली पाहिजे. जेव्हा दानाची सवय लागते त्यावेळेला आपल्यातला अहंकार जातो. म्हणून आपल्याला यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो आहे. म्हणून काल रात्री काय सांगितलं, तुम्ही ज्याचं ध्यान करणार आहे
त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे आणि त्याचा ग्रंथ तुम्ही अभ्यासला पाहिजे. म्हणून सगळ्यात ध्यान कृष्णाचं जे सोपं आहे त्याचं कारण कृष्णकथा लोकांनी खूप ऐकलेल्या असतात. दशमस्कंद वारंवार ऐकलेला असतो. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा प्रमाण देते, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन तया नराला धले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. मग जेव्हा ते तत्ववेत्ते लोक होऊन जातात मग ते हरी हा सगळ्या ठिकाणी पाहतात. एकनाथ महाराज लिहितात, हरीची या दासा हरी दाही दिशा. हरीची जे दास आहे त्यांना हरी दाही दिशेला दिसतो. पण हे दाही दिशेला हरी दिसणं केव्हा सिद्ध होतं? ज्या वेळेला मनुष्य परिपूर्णत्वाला जातो त्यावेळेला. जोपर्यंत तो परिपूर्ण तत्वाला जात नाही, मग आता आपण ही देवाची सेवा करतो, रोज दर्शन पूजा नैवेद्य, मग आपल्यात फरक का पडत नाही? तर त्याचं कारण असं असतं, ज्याला लवकर फरक पडतो त्याचं रजोगुण पुण्य कमी होऊन सत्वगुण वाढतं, म्हणून त्याच्यात लवकर फरक पडतो. ज्यांच्यामध्ये तमोगुण असतो, जे मनापासून करत नाही, त्यांच्यामध्ये उशिरा कळतं. मग त्यांना एखादा प्रसंग आला जीवनात आणि तो जर देवानं निवारण केला तर त्या दिवसापासून त्यांचं सात्विक पुण्य उदयाला येतं. आणि सात्विक पुण्य उदयाला आलं की मग ते मार्गाला लागतात. हरये नमः हरये नमः हरये नमः नमः पार्वती पतये हर हर महादेव. भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व.